नंदुरबार जिल्ह्यात वाळू माफियांची दहशत, शासकीय अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला, काय चाललं प्रशासनाच्या नजरेआड। नंदुरबार जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीचा उद्योग दिवसेंदिवस बोकाळलाय। आता या माफियांची दहशत इतकी वाढली आहे की शासकीय अधिकाऱ्यांनाच जीव मुठीत धरून काम करावं लागतंय। होय, नंदुरबार तालुक्यातील वावत परिसरात मंडळ अधिकारी रवींद्र घोडके यांच्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केलाय। मिळालेल्या माहितीनुसार घोडके हे विनापरवाना वाळू भरलेल्या डंपरची तपासणी करत असताना डंपर चालकाने त्यांच्याशी वाद घातला आणि क्षणातच वाद मारहाणीपर्यंत गेला। चक्क लाकडी दांड्याने मंडळ अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला। हल्ल्यात अधिकारी जखमी झाले असून त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली। शासकीय कामात अडथळा आणणे, अधिकाऱ्यांवर हल्ला करणे आणि जीवे मारण्याची धमकी या गंभीर कलमाखाली आरोपी विरुद्ध नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। जिल्ह्यात सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे। नागरिक प्रशासनाकडे मागणी करत आहेत, वाळू माफियांना त्वरित अटक करा, शासकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचला। दरम्यान मंडळ अधिकारी रवींद्र घोडके यांनी प्रतिक्रिया देताना सविस्तर घटना सांगितली। वाळू माफियांचा माज आणि प्रशासनाचा इम्तिहान, न्याय मिळेपर्यंत बेधडक परिवर्तन 24 न्यूज तुमच्या राहील सोबत। जर तुम्हालाही अशा अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेधडक परिवर्तन 24 न्यूज। माझे नाव रवींद्र संतोष घोडके, मंडळ अधिकारी आष्टे म्हणून नंदुरबार तहसील कार्यालय येथे कार्यरत आहे। दिनांक 3/2/2026 रोजी मान्य तहसीलदार यांच्या आदेशानुसार आम्ही वाहन तपासणीसाठी भोवणे या साईडला गेला असता वावत ढंढाणी या रस्त्यावर एक वाळूचे डंपर आढळून आलं। ते आम्ही थांबवलं तर त्याचं ड्रायव्हरला विचारल्यावर त्याच्यात वाळू आहे बा असं त्यांनी कळवलं आणि मग आम्ही त्याला पावती वगैरे या संदर्भात विचारणा केली असता त्याच्याकडे कुठलीही रॉयल्टी वगैरे काही आढळून आलेलं नाही। त्यानंतर त्या ड्रायव्हराने मालकाला फोन करून तिथं बोलून घेतलं। त्यावेळेस 2 जण त्यावेळेस टू व्हीलरवर आले ते आणि मग त्यातल्या एक जणाने राहुल पाटील म्हणून असं त्याचं नाव कळलंय, त्याने गाडी वाळूचं डंपर तिथंच उलट केलं त्यांनी। त्यावेळेस मी व्हिडिओ करत असताना राहुल पाटील हा त्या साईडने किन्नर साईडला जाऊन एक दांडका काढून आणला आणि त्याने डायरेक्ट माझ्यावर प्राणघाती हमला केलेला आहे। त्यात माझ्या हाताला जखम झालेली आहे आणि मी त्या ठिकाणून पडलो। परत त्यांनी पुन्हा रस्त्यात अडवून मला जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे। त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशन इथं तक्रार दिलेली आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे।